इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. भाजप मनसे राड्यानंतर भारतीय जनता पक्ष आयोजित पत्रकार परिषद. भाजपा ज्येष्ठ नेते तथा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुळे पाटील, भाजपा गटनेते अभिजित करंजुळे पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब, नाना डेरे यांची उपस्थिती. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत व्यक्त करतो. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, गेल्या 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी नगर अंबरनाथ त्या परिसरामध्ये एक घटना घडते. ही घटना अशी की भारतीय जनता पार्टीचं एक कार्यालय, त्या कार्यालय होत असणाऱ्या मीटिंगच्या मध्येच शैलेश शिर्के व तसेच अन्य 15 ते 20 टोळीचे लोक त्या ठिकाणी जातात. उपस्थित मीटिंग उधळून लावण्याचं काम केलं जातं. मीटिंग मध्ये आलेल्या सर्व महिला कार्यकर्त्यांना घाण शिव्या दिल्या जातात. तेजस्विनी सारख्या एका महिला कार्यकर्त्याच्या हातावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोंधळलेला फोटो पाहून तिला घाण शब्दांमध्ये जातीवरती शिव्या दिल्या जातात. सावंत नामक ताईच्या हातावरती बुद्धस्तंभ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिग्नेचरचं टॅटू असल्यामुळे त्यांना म्हटलं जातं, त्यांच्या जातीवर शिव्या दिल्या जातात आणि सांगण्यात येतं की तुम्ही आमचं काय उपटणार. आणि एवढंच नाही तर असंच पकडून कार्यालयाच्या बाहेर आणलं जातं. कार्यालयाच्या बाहेर आणून लक्ष्मी चव्हाण यांना मारहाण केली जाते. त्या ठिकाणी पोलीस येतात. पोलिसांच्याच दांड्यानी त्याचा दांडा हिसकून लक्ष्मी चव्हाणला मारण्यात येतं. 15 ते 20 जण एकत्र घेऊन लक्ष्मी चव्हाणला मारतात आणि तिकडून आपल्याला एक आवाज ऐकायला येतो की याला मारून टाक. आणि तेवढंच नाही हे सर्व काही किमान 8 ते 10 पोलीसवाल्यांच्या समोर एक कृत्य. तेवढंच नाही तर संतोष शिंदे त्या ठिकाणी विचारतात की हे सगळं काय चालू आहे. संतोष शिंदेला देखील त्याच पद्धतीने मारण्यात येतं. तेव्हा देखील त्या जमावातून आवाज येतोय. शैलेश शिर्के विरुद्ध बोलतायत, इतर समाज सगळे लोक बोलतायत की याला मारून टाकू. हे सर्व काही होत असताना आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशनच्या अवघ्या 200 ते 300 मीटरच्या आवारामध्ये असं एक कृत्य त्या ठिकाणी घडतं की काही टोळी सुपारी घेऊन गाळा खाली करणं, प्रॉपर्टी खाली करण्याचं काम करते. आणि त्याचं हे स्पष्ट उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे कुठंतरी काही संबंध नसताना शैलेश शिर्के नामक व्यक्ती त्या ठिकाणी येतो. आमचा तर आज या ठिकाणी प्रश्नच आहे की शैलेश शिर्केचा त्या ठिकाणी जायचा संबंध काय. न्यायालयीन लढाई चालू असणाऱ्या गोष्टीमध्ये तो न्यायालयीन लढाई आहे ती न्यायाच्या माध्यमातून किंवा न्यायालयाच्या माध्यमातूनच त्याचा त्या ठिकाणी शिकतो. तेवढंच नाही तर रेखा जाधव त्या मूळ गाळा मालक, त्यांचं या ठिकाणी अग्रीमेंट देखील आम्ही आणलंय. ते त्या गाळाचे खरे मालक. त्यांनी त्या ठिकाणी लक्ष्मी राजपूत यांच्या अर्धांगिनी त्यांना देखील तो गाळा विकून त्याचं संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी आणले. हे सर्व काही असताना कुठंतरी जनतेला माध्यमांच्या माध्यमातून, आपल्या प्रेस मीडियाच्या माध्यमातून असू किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कुठंतरी दिशाभूल करण्याचं काम या अलीकडच्या या 2 दिवसामध्ये. या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरणच्या हेतूनेच आज आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय. आणि आपल्या भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब साहेब,
भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील साहेब, तसेच आपले अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक सर्वच या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. आणि ह्या सर्वप्रथम जे त्या छत्रपती शिवाजी नगर त्या परिसरात जे घडलं, जे अमानवी पद्धतीने संतोष शिंदे तसेच लक्ष्मी चौहान यांना जे मारहाण करण्यात आली, आमच्या भगिनीला तिकडं त्यांच्या जातीवरनं त्यांच्या भगिनी आणि कोणत्याच प्रकारची गरिमा न पाळता त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी निषेध आणि खंडन व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित माझ्या बांधवांना विनंती करतो की आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण त्या ठिकाणी आम्हाला. त्यापूर्वी भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य सन्माननीय गुलाबराव करंजुले पाटील साहेब आप्पा आपल्याशी या ठिकाणी चर्चा करू. अंबरनाथमध्ये परत गुन्हेगारी डोकंवर काढते, जेणेकरून गोरगरिबाला याचा खूप मोठा त्रास होतोय. कोणाची घरं खाली करून घेणे, कोणाची दुकानं खाली करून घेणे, कोणाकडे हप्ते मागणे, बिल्डरला त्रास देणे, बांधकाम व्यवसायाच्या साईटवर जाऊन मजुरांना मारहाण करणे, तसेच MIDC मधून एखादा नवीन कारखाना आला तर त्याच्याकडे हप्त्याची वस्तू हप्तेसुद्धा मागणे, यांच्यामुळे शिर्के जो आहे शैलेश शिर्के, याच्यामुळं अख्खे अंबरनाथ MIDC त्रस्त आहे. बरेच कारखाने इथून बंद करून निघून गेलेत आणि एवढा त्रास आहे ह्या शिर्केचा.